हो गई आपली हवा भरली हो आता हवा देशी नाही हवा नाही ना तो सांगतो जरा लवकर घरी जायचंय तुला काय नको का बिस्किट बिस्किट नको हा चहा प्यास तुला राईस ना आधीच क्वांटिटी दिली बो आता गाइस वेलकम बैक टू माय ब्लॉग तर गाइस कसे बरे का आता मी सायकलवर चाललोय तर गाइस सायकलवर चक्कर मारायला चाललोय आता सायकलवर आता राऊंड मारू सायकल मध्ये हवा नाही तशी हवा आहे का बघू हवा नाही ना 2 टायर मध्ये हवा भाग लागल बघा पंप तर आणला तसा मी सायकल आवाज करतो काहीच नव्हतं पंक्चर झाली टायर मध्ये आवाज नाही काही बरोबर आवाज नाही होत बंद करू गाइस आता ती छत्री पण घेऊन जायची होती छत्री अभिजितच्या घरी तिची ते माग आणली होती पाऊस चालू होता त्याच्या घरी होती तर छत्री घेऊन जाऊ आणि दुकानात पण जायचं होतं मम्मी येतो मम्मी मी जाऊन गाइस आज सायकलवरच ब्लॉग काढतो सायकल पण चालवलं पाहिजे ना काय होतं गाइस चाललो आता मी सायकलवर सायकल पण चालवलं पाहिजे का असं एक्सरसाइज पण होत तशी नाही का गाइस मी छत्री दिली आताच आता दुकानात जायचं होतं मम्मीने काहीतरी सामान आणायचं फोन करायचं विसरलो मी पण काय सामान होतं दुकानातून आणायचं सामान मग जाऊ आपण तुम्हाला फोन घेत होतो सायकल आपल्याला भारी वाटते बघा गाइस छत्री दिली मी आणि तिला चाललो आता दुकानात परत आणि सायकल चालवली म्हणजे ती नाही का उल्हास जुने ते लहानपणीचे दिवस आठवतात आणि काय ॲव्हरेज बिव्हरेज काय लागत नाही एक्सरसाइज होती मज्जा येते पण आता चाललो तिकडं दुकानात गेलो तर भेटू हा ना हे नाही होतं जरा गाइस मी तर सायकलला तर हवा भरायला आलतो काय माहिती पंक्चर आहे का नाही घरी तर नाही भरली पण इथं आलो भरायला कॅमेरा काल किधर गए
काका अरे तू इसमें साउंड का दूसरा डाल देगा तू। पंक्चर नाही होत. हो गई आपली हवा भरली हो आता. हवा जाणार नाही हवा. नहीं नहीं ना. ओके भैया बंद करो. नाईस इकडे आलतो मी सायकल चक्कर मारत. आलो इकडं. आव्याला भेट काय लाभ आहे तुला. हा कुठे पडला हवे तू. नाही नाही बिस्किट पुढे घ्यावा दुकानातून घ्यावं. अरे पण हवे कस काय तू पडला सर. हा जाऊ कुठं लागलं. जीप सटकली पडला घेऊन. चांगलंच लागलंय. हा का जीप सटकली का. काय तुला सांगतो जरा लवकर घरी जायचं आहे. तुला काय आणू का बिस्किट आणू काही. हा चहा पाहिजे तुला. राईस ना आधीच क्वांटिटी दिली बो आता. आलो आता मी आराम मध्ये आलो. आराम शोरूम मध्ये आज तुला भेटायला आलतो. मग आपली सायकल इथं लावलेली आज. अबे मी आज कंटिन्यू सायकल मध्ये म्हणजे आज दिवसभर सायकलवरच फिरलो. आपल्या मित्रांचं दुकान इकडं पण काही का आज चक्कर मारायला सायकलवर. काय आज दिवसभर म्हणजे नाही तर दुपारीच ब्लॉग चालू केला. काही चक्कर मारली सायकलवर. लय माझी वाटली नाही का असं सायकल चालवता नाही असं लहानपणी दिवस आठवलं. आणि कसं एक्सरसाइज पण होती. मम्मी मला म्हणली सकाळी पण सायकल जात जाय तू चक्कर मारलं सकाळी उठ लवकर नाही का. मला हा आवड नाही सकाळी उठून लवकर सायकल चेंज करायची. एवढंच मग एक्सरसाइज पण होती. हाय मग सायकल मग कशाला नाही का तरीच पडलेली असती. काय चालवायची तेवढं हालचाल होती. मग चक्कर मारल्या तू. आता इकडं हलतो. बाकीचे मित्र बाहेर गेले चहा प्यायला. त्यांना म्हणून तुम्ही आणा चहा भाऊ. जरा किस बेस शेडबीट केले जरा असं. तुला असं वाटतं फोटो बिटो काढा नाही का बॅकग्राऊंडला. गाईस आपले ब्लॉग आता चालूच आहे नाही का. बघा जा तुम्ही पण कसं काय काय नवीन. आणि कसं हे आपण चालू केलं नाही की डेली ब्लॉगचं. पण ते कसं दररोज नवीन नवीन कंटेंट पण कसं सापडणं कसं अवघड आहे नाही का. म्हणजे समजत नाही काय काय दाखवा काय. आणि कसं आपण कसं इकडं गावात राहतो नाही का. मग तिथं काय एवढं असं होत नाही की नाही काय असं काय टाकावा काय दररोज वेगवेगळं. पण कसं एकदा जमलं हळूहळू चाललं आता. आणि तसं आपला मित्र परिवार पण सपोर्ट करतो भरपूर. त्याच्यामुळं काय विषय नाही. आपले सगळे कुणीच असं म्हणलं नाही की काय नाही काय असं कशाला काढतोय काय असं. ते म्हणतात बनवतो व्हिडिओ फुल सपोर्ट आहे. अजून कॉन्फिडन्स देतो. मज्जा येते नाही का मग व्हिडिओ काढायला असं. बाकी काय एवढं सांगायचं होतं. कोजागिरीची तुम्ही काल परवाची व्हिडिओ बघितली असं नाही. कोजागिरी पौर्णिमा गेली मज्जा आली तेव्हा इतकं दमलो होतो. पण काय म्हणजे अचानक झालं काय 2-3 किलो व्यवस्थित. कसं आहे हो
पंजापूर वर्ल्ड नॉट टेम्पल म्हणजे ते सुवर्ण मंदिर. सगळं